महाराष्ट्र शासन महसूल विभाग तहसील कार्यालय त्याचप्रमाणे शासकीय विभाग बार्शी आयोजित महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन आज करण्यात आले होते। महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत प्रशासन आपल्या दारी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आज बार्शी येथे तहसील कार्यालय तसेच विविध शासकीय विभाग सज्ज झालेले आहेत। महसूल प्रशासनाला अधिक लोकाभिमुख कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय। या शिबिराचा मुख्य उद्देश एकाच छताखाली विविध समस्यांचे निराकरण करणे हाच आहे। आज या शिबिरात महत्त्वपूर्ण सेवा उपलब्ध आहेत, जसे की फेरफार नोंदी 7/12 मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे 7/12 आणि 8A चे वाटप, उत्पन्न रहिवाशी आणि जातीचे दाखले, नवीन आधार नोंदणी, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार सारख्या योजना, ई श्रम कार्ड इत्यादींचे वाटप करण्यात आले होते। हे संपूर्ण शिबिर सोलापूर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतंय। तसेच उपविभागीय अधिकारी सदाशिव पडधुणे साहेब, बार्शीचे तहसीलदार FR शेख सर यांच्या विशेष प्रयत्नातून हे शिबिर घेण्यात आलेलं आहे। आजच्या शासन आपल्या दारी या स्तुत्य उपक्रमासाठी छत्रपती शिवरायांचं नाव दिलं गेलंय। प्रजाहितदक्ष राज्यकर्ता आणि प्रशासक म्हणून रयतेच्या राजाच्या नावाने हे अभियान शासन राबवत असल्यामुळे नक्कीच हा कारभार पारदर्शी आणि तळागाळातील लोकांपर्यंत जाईल यात शंकाच नाही। अशा या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात विविध स्टॉल्स लावलेले आहेत। तिथे जाऊन सर्व नागरिक आपल्या शंका निरसन करत आहेत। महसूल प्रशासन हे राज्य शासन आणि जनता यांच्यामध्ये असलेला दुवा आहे। शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी आणि परिणामकारक अंमलबजावणी व्हावी आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत या योजनांचे फायदे मिळावेत यासाठी महसूल प्रशासन प्रयत्न करत आहे। आधुनिक काळात पेपरलेस ॲडमिनिस्ट्रेशन यासाठी कम्प्युटरायझेशन आणि डिजिटलायझेशन यांचा प्रभावी वापर महसूल प्रशासन करत आहे। अशा या राज्यस्तरीय व राज्याच्या विविध विभागीय महसुली प्रदेशांमध्ये हे अभियान कार्यान्वित आहे। पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा तालुका असणाऱ्या बार्शी तालुक्यातही हे अभियान जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी सदाशिव पडधुणे साहेब आणि तहसीलदार FR शेख साहेब यांच्या नियंत्रणाखाली सुरू आहे। केवळ शिबिर घेणे एवढाच या अधिकाऱ्यांचा उद्देश नाही, तर ई-पीक पाहणी, जलयुक्त शिवार किंवा डिजिटल 7/12 या प्रत्येक मोहिमेतून शेतकरी आणि सर्वसामान्यांचं जीवन सुसह्य करणे हाच यामागचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून बार्शी तालुक्याचा महसूल गाडा समर्थपणे हाकणारे आणि बार्शी तालुक्यातील समाधान शिबिराच्या नियोजनातून सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची धुरा पेलवणारे तहसीलदार FR शेख या कार्यक्रमाचं नियोजन करत आहेत। झाले का वाटप आयुष म्हणजे आज झाले का काही वाटप तिकडे नवीन काय मग आता
विचारणारच की हो. आधार कार्डचं इथे आहे का पलीकडे? इथं काय आहे मग? इथलं कुठलं आहे? आले तेव्हापासून सकाळपासून चालू आहे तुमच्यावर. होतंय का आधार कार्डचं? होतंय का आधार कार्डचं? ते द्या की एकदा डोळ्याला लावायला. किती दिवसात मिळणार आहे? आमची अडचण जर सांगितली तर मग कसं व्हायचं? आमची अडचण कोणतेच कार्ड मिळत नाहीत लवकर. आहे ना? पटांगणात घेऊ का त्यांना? सिद्धार्थ सर काय करायला लागले तिथं? सातबारा दोस्ती फेरफार, सातबारा नावं. कधी मिळणार? हां, कधी मिळणार? त्याला प्रोसेस आहे. PDA ऑनलाईन अर्ज करायची. त्याच्यानंतर तो अर्ज तहसीलदार यांच्याकडे जातो. तहसीलदार व्हेरीफाय करतात. त्याच्यानंतर त्याच्यावरती तलाठी रिपोर्ट देतात. सर्कल यांची त्याच्यावरती पडताळणी होते. मग परत रिवाईजमध्ये परत साहेबांकडे जातं. साहेब त्याचे जे खातेदार आहेत त्यांना बोलवून घेतात. समोरासमोर विचारतात हे बरोबर आहे का चुकीचं आहे. त्याच्यानंतर साहेब आदेश काढतात. त्याच्यानंतर लोकांना सातबारा मिळतो. ही सगळी क्रिया मोफत आहे का? ही सगळी क्रिया मोफत. त्यांच्या व्यक्तीचा जर सारा वगैरे काय राहिलेला असेल काय असेल मागील बाकी वगैरे तर ते भरून घेतली जाते. सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली आहे का? सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचते. धन्यवाद. पहिल्या सगळ्यांची नावं बरं आहे का? आहे का?
हे कुठले वन विभाग का तुमचं? इकडे कुणी आलं नाही काय? कुणी आलं नाही काय? हे काय आहे? लाईट जाती की सारखी बरं? नेमकं त्या उन्हाळ्यात लोडशेडिंग आणि आता हो हे पुरवठा विभाग आहे. हो माहिती आहे. हे मॅडम चांगलं क्वालिटी बघा सगळं सामान तर आमच्यात मी नव्हतं घरचे आमच्यात मिळालं बजात ही नव्हतं की हे बा लावा. एक मिनिट थांबा की जरा बटन लावायचं.